विजय पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पाटील विद्यापीठ यांचा सत्कार डॉक्टर शीतल नाईकवाडी करतील अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर शिवाजी पाटील उपकुलपती DY पाटील विद्यापीठ. श्री संजय हेगडे माजी राज्यमंत्री माजी आमदार यांचा सत्कार डॉक्टर विजय पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर प्रिया पाटील वैद्यकीय संचालक विश्वस्त DY पाटील समूह यांचा सत्कार डॉक्टर शीतल नाईकवाडी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर या कार्यक्रमातील शेवटचा सत्कार समस्त मावळवासियांतर्फे राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा भव्य नागरी सत्कार श्री सुनील शेळके आमदार मावळ विधानसभा करतील अशी मी त्यांना विनंती करते. समस्त मावळवासियांतर्फे धन्यवाद. डॉक्टर DY पाटील अभिमत विद्यापीठ नवी मुंबईचे कुलपती आणि अध्यक्ष म्हणून डॉक्टर विजय पाटील सर्वांना ज्ञात आहेत, परंतु त्यांची ही ओळख अगदीच अपुरी आहे. 72 एकर हिरवळयुक्त परिसरात नॅकतर्फे A++ मानांकन मिळालेल्या सर्वोत्तम तंत्रज्ञानाने युक्त विद्यापीठाची उभारणी, 1660 खाटांच्या टर्शरी सुपर स्पेशालिटी धर्मादाय रुग्णालय आणि रिसर्च सेंटरची उभारणी, 1 लाखांपेक्षा जास्त रुग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पूर्णपणे मोफत पुरवणे आणि जगातील सर्वोत्तम क्रिकेट स्थळांपैकी एक अशा DY पाटील स्पोर्ट्स अकॅडमी आणि स्टेडियमचे निर्माण ही डॉक्टर विजय पाटील यांच्या शिक्षण आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील बुनियादी कामांची काही उदाहरणं. आई पुष्पलता पाटील यांची संवेदनशीलता आणि वडिलांची व्हिजन या दोहोंचा मिलाप आपल्याला त्यांच्यात दिसतो. त्यांच्या वयाच्या 25व्या वर्षापासून आपले वडील श्री DY पाटील यांच्या व्हिजनला ध्येयाला मूर्त स्वरूप देण्याचं काम ते अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत. इमोशनल पोषण आणि बिझनेस पोषण याचं अचूक भान असणारे सामाजिक उद्योजक असं त्यांचं वर्णन करता येईल. मी आमंत्रित करते माननीय कुलपती डॉक्टर विजय पाटील यांना त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. पुष्पलता DY पाटीलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, खासदार श्री श्रीराम बाळनेजी, तळेगावचे आमदार आमचे मित्र श्री सुनील शेळकेजी, माजी राज्यमंत्री माजी आमदार आणि नेहमीच्या संस्थेला सहकार्यासाठी दिले ते माजी राज्यमंत्री आणि माजी आमदार श्री बाळा भेगडेजी, श्री रामदास काकडेजी, माझे ज्येष्ठ बंधू आणि कुलपती DY पाटील विद्यापीठ कोल्हापूर डॉक्टर संजय पाटील, माझ्या धर्मपत्नी आणि उपाध्यक्ष DY पाटील विद्यापीठ नवी मुंबई डॉक्टर शिवाजी पाटील, माझ्या धाकट्या बहीण आणि विश्वस्त DY पाटील ग्रुपचे डॉक्टर प्रिया पाटील चोलेला. आज माझ्यासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे. थोडंसं मला माझ्या वडिलांच्या आणि आईच्याबद्दल बोलावंसं वाटतं. माझ्यासाठी माझे वडील दादा डॉक्टर DY पाटील हे माझे लिव्हिंग गॉड आहेत, ते माझे परमेश्वर आहेत आणि त्यांनी आम्हाला नेहमीच लहानपणापासून दादाने आईने हा नेहमी एक आम्हाला कालमंत्र दिला होता आणि ते मला नेहमी म्हणायचे की इगो इज डेथ ऑफ लाईफ अँड डेथ ऑफ इगो इज रिअल लाईफ. अहंकार हा जीवनाचा अंत असतो आणि अहंकाराचा अंत हा खरं जीवन असतो. मला एक या हॉस्पिटलच्या बाबतीत मला एक सांगायचं आहे की महाराष्ट्र सरकारने अनेक स्कीम्स अनेक धोरणं केलेली आहेत. फडणवीस साहेबांनी स्वतः त्याच्यात एक इनिशिएटिव्ह घेऊन आयुष्यमान भारत योजना असेल
किंवा महात्मा फुले ज्योतिबा योजना असतील, त्या अनेक योजनेचं त्यांनी विस्तार वाढवलेला आहे. मला आठवतं की सुरुवातीला जेव्हा ह्या योजना होत्या तेव्हा काहीतरी 500 का 600 सर्जरीजच त्याच्यात इन्क्लूड होत्या. पण आता त्याचा जर आपण ग्राफ बघितला तर खूप योजनेमध्ये त्यांनी हे सगळे फॅसिलिटीज प्रत्येक हॉस्पिटल जिल्ह्याच्या हॉस्पिटलला दिलेले आहेत आणि त्या योजनेच्या अंतर्गतच या गावाला, आम्ही गावाला, या परिसराला फायदा घेता येणार आहे. अजून एक गोष्ट मी आपल्या सर्व बंधू-भगिनींना सांगू इच्छितो की हे हॉस्पिटल तुमचं आहे. जरी हे आमच्या कुटुंबियांनी जरी हे हॉस्पिटल बांधलेलं असेल पण तुमच्यासाठी केलेलं एक हॉस्पिटल आहे. माझ्या जीवनासाठी मला परमेश्वरांनी सगळं काही दिलेलं आहे. पण मला याचा आनंद आहे, एक समाधान आहे की आमच्या हातून थोडंफार कॉन्ट्रिब्युशन या फील्डमध्ये झालेलं आहे. या हॉस्पिटलला तुम्ही सांभाळायचं हे लहान, म्हणजे मी म्हणेन की एक स्मॉल बेबी आज स्थिर व्हायला याला थोडा काळ लागेल, तर तुम्ही त्याला सांभाळून घ्यायचं आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे आणि मी तुम्हाला वचन करतो की सर्व सोयीसुविधा आम्ही ते उपलब्ध करून देऊन या भागातल्या लोकांना आरोग्यसेवा हे उत्तम प्रकारची दिल्या करतात. दुसरं, मला एक कर्मचारी आमचे जे आलेले आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांनाही मला एक गोष्ट सांगायची आहे की तुमची जी विद्या आहे, तुम्हाला जी पदवी मिळालेली आहे, तुम्हाला जो परमेश्वराने जे एक विद्येचे गुण दिलेले आहेत त्याचा चांगला वापर करा, आत्मीयतेने काम करा. जे रुग्ण तुमच्या आपल्या रुग्णालयात येतील त्यांना सहानुभूतीने त्यांना चांगली ट्रीटमेंट द्या आणि मग ते पुण्य तुम्हाला कधी, तेच सगळ्यात मोठं पुण्य आहे. आणि तुम्ही सर्व डॉक्टर्सना आवाहन करतो की तुम्ही चांगल्या पद्धतीने सगळ्यांना ट्रीटमेंट करा आणि त्यांना फॅसिलिटीज प्रोव्हाइड करा. शेवटी मी माझ्या टीमचं कॉंग्रॅच्युलेशन्स करतो की कुठलीही गोष्ट, चांगली गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला एक चांगली टीम लागते. मला या कार्यात सुरुवातीपासून माझ्या आयुष्याच्या कार्यात पत्नी शिवाजी पाटील तिचं नेहमी मला सहकार्य लाभलेलं आहे. माझं घर तर तिने सांभाळलेलं आहे, 3 मुलांना सांभाळलेलं आहे आणि माझ्या कामाने तिचा खूप मोठा वाटा आहे. ही जेव्हा वास्तू आम्ही करत होतो त्यावेळेस आमचे आर्किटेक्ट्स मला कुठेतरी इथे बसलेले आहेत, कपिल गुप्ता, धर्मेश खच्चर, हे ह्या हॉस्पिटलचे आर्किटेक्ट आहेत, त्यांचंही मी अभिनंदन करतो. मग आमची जी मेडिकल प्लॅनिंगची टीम होती, डॉक्टर आकांक्षा सबरवाल, आमचे जे मेडिकल सुपरिटेंडेंट आहेत डॉक्टर शीतल, मग आमचे मेडिकल ॲडवायझर डॉक्टर माने सर, विजय चौगुले, मौलिक कुकड आणि अर्जुन पाटील. तुम्ही जी सुद्धा फुलं झाडं बघतात हे अर्जुन पाटील माझ्यासाठी इकडे अतिशय चांगला टीम मेंबर आहे आणि त्यांनी सगळी झाडं इथे या परिसरात लावली आहे, तर त्यांचंही मी अभिनंदन करतो. परत शेवटी एकदा सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. सर्वजण मान्यवर इथे स्टेजवर जे बसलेले आहेत, प्रत्येकाचा एक वेगळा उल्लेख करण्याची आवश्यकता आहे. पण वेळेचं मान मला ठेवायला पाहिजे आणि म्हणून मी माझं भाषण समाप्त करणार. आणि मी आदरणीय फडणवीस साहेबांचे मनापासून धन्यवाद मानतो की ते आज इथे आले, वेळ काढून आले आणि आमच्या हॉस्पिटलचं आज त्यांनी उद्घाटन केलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाप का रुतबा भी कम नहीं होता लेकिन, बाप का रुतबा भी कम नहीं होता लेकिन जितनी भी माएँ हैं फरिश्तों की बराबरती है. मला वाटतं डॉक्टर पुष्पलताबाई पाटील यांच्या नावानं उभारलेले हे, त्यांच्या स्मरणार्थ उभारलेले हे हॉस्पिटल आहे. एका आईचा आशीर्वाद या हॉस्पिटलला आहे. इथून लाखो रुग्णांना वेदनेतून मुक्ती मिळेल. यानंतर मी आमच्या टेक्निकल टीमला अशी विनंती करते की त्यांनी या हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये आणि एकूणच DY पाटील समूहाच्या संदर्भामध्ये माहिती देणारी ऑडिओ व्हिज्युअल क्लिप प्ले करावी. आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हा दिवस केवळ रुग्णालयाच्या उद्घाटनाचा नाही तर आपल्या समुदायासाठी दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून स्वप्नपूर्ती होण्याचा देखील आहे. डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील, ज्यांना आपण प्रेमाने दादा म्हणतो, हे केवळ दूरदृष्टीवादी नेतृत्व नाही तर ते प्रेरणास्थान सुद्धा आहे. ज्यांनी शिक्षण आणि आरोग्य हा सर्वसामान्य जनतेचा मूलभूत हक्क असल्याचं ओळखलं. शाहूंची नगरी कोल्हापूर पासून ते विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे आणि ते देशाची आर्थिक राजधानी मुंबईपर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार केला आहे. समाज कल्याणासाठी त्यांची निष्ठा तरुणाईसाठी प्रेरणादायक होते. 1983 मध्ये त्यांनी स्थापन केलेलं रामराव आदिक तंत्रज्ञान संस्थान हे महाराष्ट्रातील उच्च शिक्षणासाठी पहिले खाजगी प्रयत्न होते. त्यांच्या कारकिर्दीतील हा टप्पा मैलाचा दगड ठरला, ज्यामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांची पकड मजबूत असल्याचं पाहायला मिळतं. आपल्या वडिलांच्या दूरदृष्टीचा आधार घेत DY पाटील कुटुंबियांनी
अवघ्या महाराष्ट्रात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नवी उंची गाठण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. समाजाच्या हितासाठी त्यांचा हा उत्साह अजूनही तसाच कायम आहे. नवी मुंबईत डॉक्टर विजय पाटील यांनी आरोग्य सेवा, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रात जागतिक दर्जाच्या संस्था उभारण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांची आवड, दूरदृष्टी आणि निस्वार्थी सेवा भाव प्रत्येक प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी फलदायी ठरतो. त्यामुळेच कदाचित या सुविधा केवळ संपूर्ण जगताबरोबर आपल्या समुदायालाही निस्वार्थीपणे सेवा देण्याचं काम करतायत. या कार्यात पत्नी डॉक्टर शिवानी विजय पाटील यांची त्यांना मुलाची साथ मिळाली गेली. त्यांनी दिलेल्या योगदानाचं आपल्याला निश्चितच कौतुक करावं लागेल. 2004 साली डॉक्टर विजय पाटील यांनी नेरूळ इथे सोयी सुविधांसह परिपूर्ण असलेलं 1500 बेडचं कम्युनिटी केअर रुग्णालय स्थापन केलं. जवळपास 20 वर्षांहून अधिक काळापासून हे रुग्णालय समाजासाठी आपली सेवा देण्याचं काम करत आहे. मध्ये कोविडनं संपूर्ण जगात थैमान माजवलं. अशा कठीण समयी आमच्या रुग्णालयानं कशाचीही पर्वा न करता रुग्णांची सेवा करत नवी मुंबईत अग्रगण्य स्थान मिळवलं. कोरोना काळात अनेक आव्हानांचा सामना तुम्हा आम्हा सर्वांनाच करावा लागला. यावेळी विजयजींनी तळेगाव आंबी या समुदायातही अशीच दर्जेदार सेवा आणि समर्पण आवश्यक असल्याचं ठरलं होतं. त्या ठिकाणी आधीपासूनच एक उत्कृष्ट असा शैक्षणिक कॅम्पस होता आणि आता या भागातही आमच्या बांधिलकीला विस्तृत करण्याची वेळ आली. आमच्या आईची नेहमी अशी एक इच्छा होती की आपली शेतीची जमीन असावी, फार्म हाऊस असावं. म्हणून मग दादांना विनंती केली की आपली एक शेतीची जमीन आपण आम्ही तळेगाव या भागात घ्या. 40 एकर जागा आम्ही ती घेतली. आणि मला आठवतं की 2001 साली जेव्हा आम्ही इथे आलो त्यावेळेस आईने दादांनी इच्छा प्रकट केली, व्यक्त केली की खरं फार्म हाऊसमध्ये फक्त एक कुटुंबच आपण राहू शकतो. जर इथे एक शैक्षणिक संकुल आपण जर इथे तयार केलं त्याच्यात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतील, आरोग्य सुविधाही आपल्याला उपलब्ध करून देता येते. आईने लगेच त्या गोष्टीला होकार दिला. म्हणून मला अतिशय खूप आनंद होतो की आज या हॉस्पिटलचं नाव आम्ही आमच्या आईंच्या नावाने दिलेलं आहे. तर ते स्वप्न आज इथे पूर्ण होतं आहे आणि मला त्याचा अतिशय आनंद आणि समाधान होतं.
हो इकडं काका तुम्ही मार्ग विक्रमी वेळेत पूर्ण करणारा पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जगाला माहिती आहे. पण आज हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता सुद्धा आवर्जून सांगितली पाहिजे. हे तेच देवेंद्रजी आहेत ज्यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर बाह्यता निधीचा वापर वैद्यकीय क्षेत्रात करण्याची संकल्पना राबवण्यास पहिल्यांदा सुरुवात केली. आणि देवेंद्रजींच्या विश्वासार्हतेमुळे परदेशातील CSR औद्योगिक सामाजिक दायित्व निधी प्रमाणपत्र मिळवणारा हा देशातील पहिला पक्ष ठरला. महाराष्ट्राला भव्य स्वप्न दाखवणारा आणि जात भाषा प्रांत यांची बंधनं तोडून ती स्वप्न प्रत्यक्षात आणणारा नेता म्हणजे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस. मी विनंती करते त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज पुष्पलता DY पाटील हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणेजी, आमचे सहकारी आमदार सुनील अण्णा शेळकेजी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय बाळा भिगडेजी, ज्यांनी ही संकल्पना या ठिकाणी अस्तित्वात आणली, ते DY पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय पाटीलजी, उपकुलपती श्रीमती शिवानी पाटील, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले डॉक्टर DY पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री संजय पाटील, श्री रामदासजी काकडे, डॉक्टर प्रिया पाटील, आमचे मित्र डॉक्टर राहुल गेटे, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की अतिशय सुंदर आधुनिक अशा या पुष्पलता DY पाटील हॉस्पिटलच्या उद्घाटनाकरता विजयजींनी मला पाचारण केलं. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मोठी क्रांती आणण्याचं काम हे ज्या लोकांनी केलं आणि विशेषतः उच्च शिक्षणामध्ये, वैद्यकीय शिक्षणामध्ये, तंत्र शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्याचं काम ज्या लोकांनी केलं, त्याच्यामध्ये डॉक्टर DY पाटील एक अत्यंत अग्रणी नाव आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळी खासगीकरण स्वीकारलं त्यावेळी काही प्रमाणात त्याच्यावर टीका देखील झाली. पण आज मागे वळून बघितल्यानंतर आपण सगळेच अनुभवतो की जो काही महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणाचा, तंत्र शिक्षणाचा, वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार झाला, त्याचं प्रमुख कारण डॉक्टर DY पाटील आणि त्यांच्यासारखी मंडळी यांनी मोठ्या प्रमाणात संस्था उभ्या केल्या आणि त्या संस्थांच्या माध्यमातून संधी हे सामान्य लोकांना देखील मिळायला लागल्या. आणि मला अतिशय आनंद आहे की त्यानंतरची पिढी असेल, विजयजी असतील, संजयजी असतील, अजिंक्य असतील, या सगळ्यांनी या संपूर्ण शैक्षणिक यात्रेला एक वेगळी उंची या ठिकाणी प्राप्त करून दिली. आणि राज्यामध्ये खासगी विद्यापीठांच्या संदर्भात आपण निर्णय केल्यानंतर अतिशय वेगानं
जवळपास 7 खासगी विद्यापीठं ही या कुटुंबाने तयार केली आणि आपण जर बघितलं तर प्रत्येक विद्यापीठाच्या अंतर्गत चालणारे जे काही कॉलेजेस आहेत, कोर्सेस आहेत, हे अतिशय त्या ठिकाणी गुणवत्ता पूर्ण आहे आणि सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे. कुठेही गुणवत्तेत कॉम्प्रोमाइज न करता अतिशय उत्तम शिक्षण कसं देता येईल याचा प्रयत्न हा डी.वाय. पाटील साहेबांच्या कुटुंबाने या ठिकाणी केला आणि मला अतिशय आनंद आहे की विजयजींनी हे हॉस्पिटल मातोश्री पुष्पलताताई यांच्या नावाने या ठिकाणी उभारलं. कारण त्यांची प्रेरणा, त्यांचे संस्कार हे निश्चितपणे या यशाच्या वाटचालीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळेच जेव्हा आम्ही हॉस्पिटलची पाहणी केली, अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन आणि इक्विपमेंट्स, मेडिकल इक्विपमेंट्स देखील अतिशय आधुनिक अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर या परिसराकरता एक अतिशय वरदान ठरेल अशा प्रकारचं हॉस्पिटल त्यांनी या ठिकाणी तयार केलं आहे आणि हे करत असताना त्याच्या मागची संकल्पना ही या सगळ्या MIDC आणि जवळपासच्या परिसरातील सामान्यातल्या सामान्य माणसाला क्वालिटी हेल्थकेअर कशी देता येईल आणि ती अफोर्डेबल हेल्थकेअर कशी देता येईल अशा प्रकारची संकल्पना त्यांनी मांडली आहे. त्यामुळे निश्चितच या ठिकाणी सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे. मगाशी विजयजींनी सांगितलं की 2014 सालचा त्यांनी किस्सा सांगितला. मला आजही आठवतं, विजयजी मी सांगलीला गेलो तर एका ठिकाणी बॅनर घेऊन सगळी मुलं, आई वडील उभे, हातामध्ये पुष्पगुच्छ आणि त्याच्यावर लिहिलं होतं धन्यवाद मुख्यमंत्री काका. मी गेलो त्यांच्याकडे, त्यावेळेस त्यांनी मला ती फुलं दिली आणि त्यांच्या आईवडिलांनी डोळ्यात अश्रू आणून सांगितलं की तुम्ही होता म्हणून आमची मुलं जगली. हे जे काही हार्टचं ऑपरेशन करायचं होतं ते करण्याची आमची ऐपत नव्हती. धन्यवाद जरी मला मिळाले तरी त्या धन्यवादाचे मुख्य श्रेय जरी हे विजय पाटीलच होते, कारण त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी त्या ठिकाणी ते काम केलं आणि तेवढंच काम करून ते थांबले नाही. त्याच्यानंतर त्यांच्या हॉस्पिटलची आमचं एक प्रकारे अलिखित करारच झाला आणि त्यांनी तेव्हापासनं आमच्या मुख्यमंत्री सहायता निधीकरता 70 बेड हे कायम आरक्षित ठेवले. आम्ही कोणालाही पाठवलं मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून, त्याला कुठलाही आजार असो, कुठलाही विकार असो, कुठलंही ऑपरेशन असो, ते करताना ते कधीच मागे पुढे पाहत नाही. आणि एवढंच नाही तर आपण जर साधारण हिशोब लावला तर आम्ही रेफर केलेले किमान 12 ते 15 हजार पेशंट्स हे विजय पाटील यांनी त्या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट केली आणि त्या गरिबांच्या चेहऱ्यावरचं समाधान यापेक्षा मोठी कार्याची पावती दुसरी कुठलीच असू शकत नाही. ती आम्हालाही मिळाली आणि त्यांनाही मिळाली. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण किती मोठे आहोत हे इमारतींनी ठरत नाही, तर त्या इमारतीच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य माणसाला आपण नेमकं काय देऊ शकतो याच्या आधारावर मोठेपण ठरतं. आणि मला असं वाटतं की डॉक्टर डी.वाय. पाटील साहेबांनी हा जो एक संस्कार दिला त्यातनं निश्चितपणे हेच मोठेपण मिळवण्याचा प्रयत्न या विविध विद्यापीठांच्या माध्यमातून, शैक्षणिक संकुलांच्या माध्यमातून, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून ही सर्व मंडळी करतायत. म्हणून त्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. सरकारच्या सगळ्या योजना नीट राबवायच्या. अनेक वेळा खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर झालं की सरकारी योजना राबवत असताना अनेक लोक मागे पुढे पाहतात, पण कुठली योजना आम्ही सांगितली तर ती राबवण्याचं काम ते या ठिकाणी करतात. आपल्याला कल्पना आहे महात्मा फुले जनआरोग्य योजना
आता आम्ही युनिव्हर्सल केलेली आहे, ती सगळ्यांकरता लागू केली आहे. 5 लाखापर्यंत महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती असो त्याला आम्ही या योजनेच्या अंतर्गत पात्र केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारची देखील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, त्यातही 5 लाखाचं कव्हर हे निश्चित अशा प्रकारच्या सर्व गरिबांना त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे हेल्थकेअरच्या संदर्भात इन्शुरन्स आणि ॲश्युरन्स अशा दोन्ही बोर्डनी आज आपण गरिबातल्या गरीब पेशंटची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आणि आता तर आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्रातल्या हेल्थकेअर सिस्टीमचं एक रिइंजिनिअरिंग करतोय, रिडिझायनिंग करतोय. कारण आपल्याला माहिती आहे की आज प्राथमिक आरोग्यावर जर आपण जास्त भर दिला तर टर्शरी केअरवर त्याचा कमी त्या ठिकाणी ताण पडतो. आज आपला सगळा ताण हा टर्शरी केअरवर पडतोय. आणि म्हणून आमचा प्रयत्न असणार आहे की एक मोठं जाळं महाराष्ट्रामध्ये आम्ही तयार करतो, ज्यातनं प्रायमरी हेल्थ हा फोकस असेल, सेकंडरी हेल्थ हा देखील त्यानंतर फोकस असेल. आणि अर्थातच टर्शरी केअर करता आज सरकारी क्षेत्र आणि खाजगी क्षेत्रात आपले मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स आहेत, सरकारी वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत, त्यातनं आपल्याला ती व्यवस्था निश्चितपणे करता येईल. आणि याकरता मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची गुंतवणूक ही करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मला सांगताना आनंद वाटतो की शासनाने गेल्या 2 वर्षात आम्ही केंद्र सरकारच्या मदतीनं 10 मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये सुरू केले. आणि आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज हे आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे, ज्याचा एक मोठा फायदा आपल्याकडे ह्युमन रिसोर्स तयार होण्याकरता त्या ठिकाणी होणार आहे. एवढंच नाही तर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मुलींना त्या ठिकाणी 100% फीची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि मुलांनाही 50% फीची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय हा आपण घेतलेला असल्यामुळे उच्च शिक्षणाची दारं ही मोठ्या प्रमाणात आज खुली झालेली आहे. खाजगी क्षेत्रातले लोक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत आहेत, त्यामुळे सरकारचा इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च वाचतो आहे. आणि फी जी काही मुलांची आहे ती त्यांना परवडली पाहिजे, म्हणून मुलांना फी देण्याचं काम हे सरकारच्या वतीनं होत आहे. आणि यातनं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक मोठा विस्तार, एक अफोर्डेबिलिटी, एक क्वालिटी ही आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळते. मला असं वाटतं की या माध्यमातून हे जे कार्य आपण करत आहात असंच कार्य आपलं चालू राहिलं पाहिजे. अशा आजच्या प्रसंगी माझ्या शुभेच्छा आहेत. आपण उत्तरोत्तर प्रगती करा, अजून नवनवीन ठिकाणी अशा प्रकारचे हॉस्पिटल्स आणि एज्युकेशन संकुल बांधा. आम्ही आपल्या पाठीशी पूर्ण शक्तीनं उभे आहोत. आपल्याला जिथे जी अडचण असेल ती दूर करण्याचं काम आम्ही करू. कारण आपला याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती भूमिका प्रॉफिटियरिंगची भूमिका नाही. आज तुम्ही समाजसेवेच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी गेला. जे काही नवी मुंबईचं डी वाय पाटील स्टेडियम हे जे आपण तयार केलं, इतकं सुंदर, इतकं आधुनिक स्टेडियम आपण तयार केलं. खरं म्हणजे इतकं मोठं स्टेडियम कुठल्या शैक्षणिक संस्थेकरता लागत नाही, पण ते समाजाकरता तुम्ही तयार केलं. आज वर्ल्ड क्लास प्लेयर्स आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो, वर्ल्ड क्लास इव्हेंट्स आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि म्हणून अशा प्रकारचं आपलं कार्य हे निश्चितपणे या ठिकाणी चालत राहावं अशा प्रकारची मी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपण ज्या ज्या वेळेस आम्हाला निमंत्रित कराल त्या त्यावेळेस आम्ही हजर होऊ, एवढंच आजच्या प्रसंगी सांगून आपल्याला शुभेच्छा देत मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्र्यांचे या कार्यक्रमासाठी ते खास उपस्थित राहिले, याबद्दल डी वाय पाटील समूहाच्या वतीनं मनापासून आभार मानते.